गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लेक्चरल फॉर्म्युला जो आहे तो डिराईव्ह करणार आहोत. जनरली बऱ्याचशा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायला विचारलेला असतो. दॅट इज डिराईव्ह राईट डाऊन द डेरिव्हेशन ऑफ फ्लेक्झरल फॉर्म्युला. सो फ्लेक्झरल फॉर्म्युला इज नथिंग बट द बेंडिंग फॉर्म्युला. तो आपल्याला याच्यामध्ये आज एक्सप्लेन करायचा आहे. सो इथे काही इमेजेस तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये आपण एक सेक्शन घेतलेला आहे, रेक्टँग्युलर सेक्शन. हा जो पार्ट आहे फिगर ए ही बिफोर बेंडिंग आहे. ओके, बिफोर बेंडिंग. अँड राईट साइड पार्ट बी इज ऑफ आफ्टर बेंडिंग. तर आपल्याला माहिती आहे एखाद्या बीम वरती जर आपण फोर्स अप्लाय केला, सपोज आता ही जो सेक्शन आहे ए टू सी किंवा ही जी बीम आहे त्याच्यावरती जर आपण फोर्स अप्लाय केला, सेंटरली एखादा फोर्स जर आपण अप्लाय केला तर ऑब्विसली बीम काय होणार आहे, बेंड होणार आहे. आता ही जी लेयर आहे ए टू सी ही कोणती लेयर आहे आपली, इनर लेयर. या लेयरला आपण काय म्हणूया, इनर लेयर. आणि ही आपली बी टू डी ही वाली जी लेयर आहे ही झाली आपली आउटर लेयर. तर ऑब्विसली इथं बी फिगर मध्ये आपण बघून सांगू शकतो की बेंडिंग मुळे ही जी इनर लेयर आहे ही काय झालेली आहे, शॉर्ट झालेली आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे. आणि आउटर लेयर जी आहे ती काय झाली आहे, इलॉंगेट झालेली आहे. ओके, थोडीशी लेंथ वाढलेली आहे त्याची. आता याच्यामध्ये जो एन टू एन दिसतो याला आपण म्हणतो न्यूट्रल ऍक्सिस किंवा न्यूट्रल प्लेन. तर न्यूट्रल ऍक्सिसचा, न्यूट्रल या शब्दाचा अर्थ काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होत नाही, एक्सपांड होत नाही. म्हणजे ही एन टू एन. जर सपोज आपण इनर लेयर जर इथे चेक केलं तर बिफोर बेंडिंग इनर लेयरची लेंथ काय, आपण हा जर सेक्शन कन्सिडर करणार असतो याच्यावरती आपल्याला बेंडिंग स्ट्रेस जर फाइंड आउट करायचं असेल तर एसी काय असेल, बिफोर बेंडिंग. आणि बेंडिंग झाल्यामुळे एसी ची लेंथ चेंज होऊन काय बनणार आहे, ए डॅश सी डॅश, न्यू लेंथ. ओके, आफ्टर बेंडिंग, आफ्टर बेंडिंग आपल्याला न्यू लेंथ मिळणार आहे, दॅट इज ए डॅश सी डॅश. सिमिलरली फॉर बी टू डी, बिफोर बेंडिंग त्याची लेंथ काय असणार आहे या सेक्शनची, आउटर लेयरची, बी टू डी. आणि आफ्टर बेंडिंग ही लेंथ चेंज होणार आहे बी डॅश टू डी डॅश. ओके, त्याच प्रकारे जे एन टू एन आहे हे न्यूट्रल ऍक्सिस आहे. एन टू एन जे आहे मात्र ते कोणतं आहे, न्यूट्रल ऍक्सिस आहे. त्याची लेंथ चेंज होणार नाही, दॅट्स वाय इट इज न्यूट्रल ऍक्सिस. त्याची लेंथ चेंज होत नाही आणि आफ्टर बेंडिंग आणि बिफोर बेंडिंग याची लेंथ चेंज होत नाही म्हणून आपण याला न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो. न्यूट्रल ऍक्सिस म्हणा किंवा न्यूट्रल लेयर. न्यूट्रल लेयर म्हणजे काय कळलं तुम्हाला, अशी लेयर ज्याची लेंथ बिफोर बेंडिंग आणि आफ्टर बेंडिंग ही काय असते, सेम असते, म्हणून त्याला आपण न्यूट्रल लेंथ म्हणतो किंवा न्यूट्रल लेयर म्हणतो. सो हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. बेसिकली आपण हे का बघतोय, आपल्याला फ्लेक्झरल फॉर्म्युला म्हणजे बेंडिंग फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. आणि बेंडिंग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऑलरेडी बऱ्याचशा लोकांनी बघितलं असेल किंवा ज्यांना माहिती नाही ते लक्षात घेऊ शकता. सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर इज इक्वल टू एम अपॉन आय. हा जो फॉर्म्युला आहे हा आपला काय, बेंडिंग फॉर्म्युला आहे किंवा फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला नेमका कुठून आलेला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. या फॉर्म्युला कुठून आलाय तो आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचा आहे. सो आपण त्याच्यासाठी काय केलं, एक सेक्शन कन्सिडर केला. ओके, बिफोर बेंडिंग त्याच्या इनर लेयरला आपण एसी म्हटलो या सेक्शनला. ओके, आउटर सेक्शनला बीडी म्हटलो. न्यूट्रल ऍक्सिस हा आपला एन टू एन झाला. ओके, आणि आफ्टर बेंडिंग हा एसी काय तयार झाला, ए डॅश सी डॅश. हा बीडी काय तयार झाला, बी डॅश डी डॅश. ओके, हा एन एन आणि एन टू एन आणि एन आणि एन डॅश काय असेल, हा सेम असेल, इज इक्वल असेल, कारण न्यूट्रल ऍक्सिसची लेंथ चेंज होत नाही, जसं मी तुम्हाला आता सांगितले. आता या सेक्शन मध्ये एक आपण वाय डिस्टन्स वरती एक लेयर कन्सिडर करणार आहोत. या सेक्शन मध्ये वाय डिस्टन्स वरती हे जे डिस्टन्स आहे कोणतं आपलं, वाय डिस्टन्स. ओके, न्यूट्रल ऍक्सिस पासून आपण वाय डिस्टन्स वरती एक लेयर कन्सिडर करणार आहोत. आणि त्या लेयर वरती आपल्याला काय करायचंय, आपलं बेंडिंग स्ट्रेस फाइंड आउट करायचं किंवा बेंडिंग स्ट्रेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. त्या लेयरचं नाव काय, ई टू एफ. त्या लेयरचं नाव काय, ई टू एफ. आणि ई टू एफ ही लेयर न्यूट्रल ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे, वाय डिस्टन्स वरती आहे. ओके, किती डिस्टन्स वरती आहे, वाय डिस्टन्स. आता बिफोर बेंडिंग ही लेयरची डिस्टन्स काय असेल, ई टू एफ. आफ्टर बेंडिंग त्याची नक्कीच लेंथ चेंज होणार आहे. लेंथ फक्त कशाची चेंज होत नाही, न्यूट्रलची, बाकी सगळ्यांची लेंथ चेंज होती. ओके, आफ्टर बेंडिंग जी त्याची लेंथ येणार आहे
त्याला काय म्हणू आपण, ई डॅश एफ डॅश, दॅट इज न्यू लेंथ ऑफ दिस लेअर, जी आपण लेअर कन्सिडर केलेली आहे. सो या गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या असतील तर आपण पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचंय, स्ट्रेनचा फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज ई इक्वल टू स्ट्रेन. स्ट्रेन काय असतो रे, स्ट्रेन काय असतो, चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन, दॅट इज चेंज इन लेंथ, लेअरची लेंथ, चेंज इन लेंथ ऑफ लेअर to the original length of layer, to the original length of layer. Okay, this is our formula for the strain, that is small e equal to, आपण usually याला लिहित असतो डेल्टा एल टू एल. आता आपल्याला काय करायचे, चेंज इन लेंथ काढायची. कशाची चेंज इन लेंथ, लेअरची. आपण कोणती लेअर कन्सिडर केली, ईएफ. ती आपण कशी करतो, फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ, या फॉर्म्युलेने आपण काय करत असतो, चेंज इन लेंथ काढत असतो. आता आपल्याला ईएफ हा जो सेक्शन आहे आपला, ईएफ ही जी लेअर आहे त्याची फायनल लेंथ किती येणार आहे, इनिशियल लेंथ किती आहे त्याची, ईएफ इज द इनिशियल लेंथ आणि फायनल लेंथ काय आपल्याला ईएफ ची, जी बेंडिंग फायनल म्हणजे आफ्टर बेंडिंग, दॅट इज ई डॅश एफ डॅश, ही काय झाली तुमची फायनल लेंथ. ओके, आता याची आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे का, आपल्याला हा जो ही जी इनिशियली अशी आहे ईएफ, इनिशियली ईएफ कशी अशी, आणि जेव्हा ती बेंड होते ती काहीतरी अशी कर्व होणार आहे. ओके, दॅट इज ई डॅश एफ डॅश. आता हा जो आर्क तयार होतोय किंवा हा कर्व तयार होतोय, याची लेंथ काय असते रे, आर्क लेंथ आपण 8-9 मध्ये तुम्ही बघितलं असेल की आर्क लेंथ आपण कशी फाइंड आउट करतो, आर्क लेंथ इज इक्वल टू आर थीटा, दॅट इज एल इक्वल टू आर थीटा, असा तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल, वेअर एल इज द आर्क लेंथ आणि आर काय असतं रे, या आर्कची रेडियस, आर काय असतं, या आर्कची रेडियस, आणि थीटा काय असतो, अँगल सबटेंडेड बाय दिस आर्क. ओके, आणि दिस वन इज द लेंथ. मग आपल्याला ही जी नवीन ईएफ तयार झालेला आर्क तयार झालेला आहे, आणि आर्कची लेंथ कशी काढणार आपण, ह्याची रेडियस किती आहे चेक करणार. आता या ओ पॉइंट पासून तर न्यूट्रल ऍक्सिस पर्यंत जी डिस्टन्स आहे त्याला आपण आर म्हणतोय, रेडियस ऑफ कर्वेचर. आणि ई टू एफ हे डिस्टन्स किती होतं आपलं, वाय होतं, तर तेच आपण इथं कंटिन्यू केलंय. ई टू एफ हे डिस्टन्स आपण किती कन्सिडर केले, वाय. म्हणजे मला सांगा टोटल ओ पासन तर एफ पर्यंत किती डिस्टन्स होईल तुमचं, आर प्लस वाय एवढं डिस्टन्स तुमचं होईल. ओके, आणि आता जो आपण आर्क लेंथचा फॉर्म्युला बघितला होता, एल इक्वल टू रेडियस, आता इथं रेडियस किती आली आपली, आर प्लस वाय, आणि थीटा तर काय असणार आहे, अँगल सबटेंडेड. म्हणजे न्यू जे तुमची एफ आहे, ई डॅश एफ डॅश, याची लेंथ काय आली, हे जर थीटा जर आपण आतमध्ये मल्टिप्लाय केला तर आर थीटा प्लस वाय थीटा, ही व्हॅल्यू थोड्या वेळासाठी लक्षात ठेवा. ओके, फायनल आपण कशाला म्हणतोय, ई डॅश एफ डॅश ला, दॅट इज ई डॅश एफ डॅश मायनस इनिशियल कशाला म्हणतो आपण, बिफोर बेंडिंग ईएफ, आणि ईएफ ची लेंथ इज इक्वल टू, बिफोर बेंडिंग मध्ये बघा ईएफ इज इक्वल टू नॉर्मल लेअर आहे का एन एन, ही डिस्टन्स आणि हे डिस्टन्स म्हणजे ही लेअर आणि त्याच्या खालची लेअरची लेंथ बिफोर बेंडिंग सेम आहे का, हो सर सेम आहे. ओके, म्हणजे ईएफ इक्वल टू एन एन, आणि आफ्टर बेंडिंग न्यूट्रल ऍक्सिस ची लेंथ चेंज होते का नाही, म्हणजे एन टू एन इक्वल टू काय असतं, एन डॅश टू एन डॅश, म्हणजे आफ्टर बेंडिंग आणि बिफोर बेंडिंग न्यूट्रल ऍक्सिस ची लेंथ मात्र सेम असते. म्हणजे एन टू एन डॅश ची लेंथ आता आपल्याला फाइंड आउट करायची. एन टू एन डॅश ची लेंथ कशी फाइंड आउट करणार तुम्ही, ओ टू एन डॅश पर्यंत डिस्टन्स किती आहे, फक्त आर. ओ टू एन डॅश चं डिस्टन्स किती आहे, आर, म्हणजे ईएफ इज इक्वल टू आर, हे झालं तुमचं रेडियस ऑफ कर्वेचर, आणि इनटू अँगल सबटेंडेड दॅट इज ई थीटा, म्हणजे आफ्टर बेंडिंग ईएफ ची लेंथ किती झाली तुमची, आर थीटा. ओके, लक्षात आलं. ईएफ इज इक्वल टू आपण काय घेतलं, एन टू एन, दॅट इज न्यूट्रल लेअर, आणि आपल्याला माहिती आहे न्यूट्रल लेअर बिफोर बेंडिंग आणि आफ्टर बेंडिंग काय असते, सेम असते. आफ्टर बेंडिंग आपण न्यूट्रल लेअरचं डिस्टन्स फाइंड आउट केलं किंवा रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट केली, ही वाली इतकं डिस्टन्स आहे आर, आणि अँगल थीटा आर थीटा. मग आता आपल्याकडे ई डॅश एफ डॅश ची व्हॅल्यू आहे आणि ईएफ ची व्हॅल्यू आहे, आपण याच्यामध्ये पुट करू, दॅट इज डेल्टा एल इज इक्वल टू ई डॅश एफ डॅश. तो काय येतोय रे, आर थीटा प्लस वाय थीटा मायनस
फायनल लेंथ इज आर थिटा, बरोबर. सो आर थिटा गेट कॅन्सल, म्हणजे चेंज इन लेंथ दॅट इज डेल्टा एल इज इक्वल टू काय येईल तुमचं फक्त वाय थिटा. चेंज इन लेंथ काय येईल तुमचं वाय थिटा. सो आपण परत हा स्ट्रेनचा फॉर्म्युला इथे लिहूया, आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला काय म्हणतो, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ किंवा इनिशियल लेंथ त्याला तुम्ही म्हणा. सो डेल्टा एल ची आपली व्हॅल्यू काय आली आहे, आपण इथून डेल्टा एल ची व्हॅल्यू वाय थिटा. डेल्टा एल ची व्हॅल्यू काय आपली वाय थिटा. इनिशियल लेंथ म्हणजे काय आपली ईएफ ची लेंथ, आणि ती किती आपली आर थिटा, दॅट इज वाय थिटा. ईएफ इनिशियल लेंथ काय आपली, दॅट इज ईएफ इनिशियल लेंथ. हे बघा ईएफ ही किती आपली आर थिटा, म्हणून मी ईएफ च्या जागेवर काय लिहितोय आर थिटा. हा फॉर्म्युला कसा झाला माझा, ई इक्वल टू वाय अपॉन आर वेअर इज द स्ट्रेन. ओके, हे थिटा कुठे गेलं, थिटा थिटा काय झालं कॅन्सल झालं. ओके, इथपर्यंत आले तुम्ही. आता आपल्याला माहिती आहे हुक्स लॉ काय सांगतो आपल्याला, अकॉर्डिंग टू हुक्स लॉ सगळ्यांना माहित असतं स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. इथं कोणता स्ट्रेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, बेंडिंग स्ट्रेस, म्हणून आपण त्याला कशाने दाखवतोय सिग्मा बी ने, इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण कशाने रिमूव्ह करतो रे, यंग्स मॉड्युलस. या कॅपिटल ला काय म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ह्याच्यावरून आपल्याला स्ट्रेनचा फॉर्म्युला काय मिळाला, ह्याच्यावरून आपल्याला स्ट्रेनचा फॉर्म्युला काय मिळाला, दॅट इज सिग्मा बी अपॉन कॅपिटल ई. ओके, आता स्ट्रेन आपण फाइंड आउट केला बेंडिंगच्या केसमध्ये. ओके, स्ट्रेन आपण बेंडिंगच्या केसमध्ये फाइंड आउट केला. ईबी ची व्हॅल्यू काय आली आपली, ती आपण पुट करूया. मला वाटलं इक्वेशन नंबर 1 देऊ. पुट द व्हॅल्यू ऑफ ईबी फ्रॉम इक्वेशन नंबर 1, दॅट इज वाय अपॉन आर इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन ई. म्हणजे बघा हा बेंडिंग स्ट्रेस आपल्याला फर्स्ट पार्ट मिळालेला आहे. आपला जो फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे ना, मी इथं तुमच्यासाठी परत लिहितो वाटल्यास. काय फॉर्म्युला आपला, सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर इज इक्वल टू एम अपॉन आय. त्याच्यामध्ये हा आपला फायनल फॉर्म्युला आहे बेंडिंगचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्यालाच आपण फ्लेक्झरल फॉर्म्युला म्हणतो. त्याच्यातला जो फर्स्ट पार्ट आहे हा तो तुम्हाला भेटलेला आहे. याला थोडस रिअरेंज करा वाटल्यास, हे वाय ला इकडे घेऊन या डिनॉमिनेटरला, आणि ई ला तिकडे न्यूमरेटरला न्या. सो ई अपॉन आर इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. हा फर्स्ट पार्ट आपल्याला फ्लेक्झरल फॉर्म्युल्याचा अशा कॅल्क्युलेशनने भेटलेला आहे. आता आपलं टार्गेट काय, आपल्याला सेकंड जो पार्ट आहे एम अपॉन आय हा कसा आलाय तो बघायचा. आता एम म्हणजे काय, मुवमेंट. ओके, एम म्हणजे काय बेंडिंग मुवमेंट. आणि त्यासाठी आपण काय करतोय, एक रॅन्डम क्रॉस सेक्शन कन्सिडर करतोय असं काहीतरी. त्याच्यामध्ये आपण याला न्यूट्रल ऍक्सिसला इथे एन डॅश ने त्याला रिप्रेझेंट करूया. आपण एक इथे स्ट्रीप कन्सिडर केली, एक छोटी स्मॉल स्ट्रीप, जस्ट फॉर अनालिसिस पर्पज. आणि या स्ट्रीपची थिकनेस किती आहे, छोटी स्ट्रीप नाही, खूप छोटी स्ट्रीप आहे. आणि या स्ट्रीपची थिकनेस किती आहे, dy. या स्ट्रीपचा एरिया किती आहे, dA. ओके, आणि या स्ट्रीपचं न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे, y. या स्ट्रीपचं न्यूट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स किती आहे, y. आता मला सांगा बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, किंवा मुवमेंट म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स इंटू डिस्टन्स, बरोबर. आता या स्ट्रीपचं बेंडिंग मुवमेंट काय होणार आहे, छोटी स्ट्रीप आहे त्याच्यामुळे आपण याचे बेंडिंग मुवमेंट dm घेऊया. ओके, आणि या फोर्स, या स्ट्रीप मध्ये फोर्स कोणता लागणार आहे, df. सो स्मॉल बेंडिंग मुवमेंट दॅट इज dm इज इक्वल टू स्मॉल बेंडिंग फोर्स दॅट इज df इनटू डिस्टन्स. डिस्टन्स तर फिक्स असणार आहे, किती आहे ते y. डिस्टन्स कुठून कुठपर्यंत, स्ट्रीप पासून न्यूट्रल ऍक्सिसचं, हे किती आहे y. आता मला सांगा, तुम्हाला जर बेंडिंग मुवमेंट काढायची असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे, df ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, आणि df ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, df म्हणजे फोर्स. आता फोर्स अपॉन एरिया काय असतो तुमचा, स्ट्रेस. ओके, आता मी हा फॉर्म्युला यूज करतो. मला जर फोर्स फाइंड आउट करायचं असेल, df दॅट इज बेंडिंग फोर्स इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस इंटू एरिया. आता ह्या स्ट्रीपचा एरिया काय, dA. मी तर लिहून दिलं होतं, छोटा एरिया काय झालं, dA. म्हणजे आता, आणि आता सिग्मा बी ची व्हॅल्यू तुम्ही इथून काय लिहू शकता, या फॉर्म्युल्यावरून. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही सिग्मा बी ची व्हॅल्यू काय लिहू शकता, सिग्मा बी ची व्हॅल्यू आपण लिहू शकतो सिग्मा बी इज इक्वल टू ई अपॉन आर, आणि वाय तिकडे न्यावं लागेल आपल्याला न्यूमरेटर मध्ये. म्हणजे सिग्मा बी ची व्हॅल्यू काय आली आपली, ई अपॉन आर इंटू वाय. सो डीएफ इज इक्वल टू ई अपॉन आर इंटू वाय इंटू डीए. ओके, हा झाला तुमचा बेंडिंग फोर्स.
आता बेंडिंग फोर्सची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये ठेवायची रे? मुवमेंट मध्ये, किंवा इथे ठेवायची बघा. बेंडिंग मुवमेंट dm इज इक्वल टू df ची व्हॅल्यू काय आली आपली? E अपॉन r इंटू y हे वाला y डिस्टन्स वाला इंटू dA. सो y इंटू y किती झालं आपलं? y स्क्वेअर. सो बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू E अपॉन r y स्क्वेअर इंटू dA. नेक्स्ट पेज मध्ये आपण याला परत एकदा लिहूया. ओके, सो बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू काय आलं आपलं? dm इज इक्वल टू E अपॉन r. E म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस. r म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. y स्क्वेअर इंटू dA. ओके, आता जर आपल्याला बेंडिंग मोमेंट आणि स्मॉल स्ट्रीप आहे त्यासाठी आपण काय कन्सिडर करतो? dm. आता जर आपल्याला लार्ज साठी कन्सिडर करायचं असतं आपल्याला काय करावं लागेल? इंटिग्रेशन घ्यावं लागेल. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. टेकिंग व्हॉट? इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. मग काय होईल? इंटिग्रेशन जर घेतलं आपण दोन्ही साइडला, तर इंटिग्रेशन ऑफ dm इक्वल टू E अपॉन r कॉन्स्टंट आहे. E इज द यंग्स मॉड्युलस. मटेरियल वरती डिपेंड असतं. रेडियस ऑफ कर्वेचरची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dA. त्याला आपण सेकंड एरिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतो. इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dA. ओके, सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ dm? As you know, integration and derivative get cancel. It will only m capital E upon r. आणि हा काय असतो आपला? इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dA, दॅट इज सेकंड एरिया ऑफ मुवमेंट. त्यालाच आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, I. ओके, हे I जर आपण इकडे नेलं ते काय झालं? m अपॉन I इज इक्वल टू E अपॉन r. हा झाला आपला सेकंड पोर्शन. फर्स्ट पोर्शन मध्ये आपण बघितलं होतं सिग्मा b अपॉन y इक्वल टू E अपॉन r. आता सिग्मा बी अपॉन y इज इक्वल टू म्हणजेच काय असते? E अपॉन r. सो E अपॉन r च्या पुढे आपण लिहू शकतो सिग्मा b अपॉन y. सो इन दिस वे आपला फ्लेक्झरल फॉर्म्युला प्रूव्ह झालेला आहे किंवा डिराईव्ह झाला. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आलेला आहे. त्याला थोडंसं रिअरेंज करतोय मी. सिग्मा बी अपॉन y E अपॉन r m अपॉन I. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यावरती सगळे बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता या फॉर्म्युल्यामध्ये कशाला काय म्हणायचं ते इथे लिहून देतो मी. सिग्मा बी म्हणजे काय? बेंडिंग स्ट्रेस. आणि स्ट्रेस कशामध्ये मोजतो रे आपण? युनिट काय स्ट्रेसचं? फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. एरियाचं काय असतं? मीटर स्क्वेअर किंवा mm स्क्वेअर म्हणा. ओके, त्यानंतर ओके y काय तुमचं? डिस्टन्स आहे. तर ते ऑब्विसली डिस्टन्स कशापासून आहे? डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. कशापासून डिस्टन्स आहे? न्यूट्रल ऍक्सिस. डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. आणि ऑब्विसली हे कशामध्ये असणार आहे? मीटर किंवा mm मध्ये असणार आहे. त्यानंतर E म्हणजे काय तुमचं? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसचं युनिट काय असतं? जे स्ट्रेसचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे यंग्स मॉड्युलस E इक्वल टू काय होतं? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आणि स्ट्रेनला काही युनिट असतं का? नाही. मग जे स्ट्रेसचं युनिट आहे तेच यंग्स मॉड्युलसचं युनिट असतं, लक्षात ठेवा. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट वन इज द रेडियस ऑफ कर्वेचर, दॅट इज r. हे पण तुम्ही मीटर मध्ये मोजणार आहात, रेडियस ऑफ कर्वेचर. त्यानंतर काय राहिलं आता? m बेंडिंग मुवमेंट. तुम्हाला माहिती आहे फोर्स इंटू डिस्टन्स, दॅट इज न्यूटन पर मीटर. आणि I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज m रेज टू पॉवर 4 मध्ये आपण मोजणार आहे. सो अशा प्रकारे हा फॉर्म्युला आलेला आहे. एकदा मी रिपीट करतो. आपण काय केलं होतं? आपल्याला हा फॉर्म्युला पाहिजे होता. सिग्मा बी अपॉन y इक्वल टू E अपॉन r इक्वल टू m अपॉन I. हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा होता. त्यासाठी आपण एक सेक्शन कन्सिडर केला. त्याला बिफोर बेंडिंग म्हटलो आणि आफ्टर बेंडिंग तो सेक्शन कसा दिसेल आपण तो ड्रॉ केला. O पासन इज द सेंटर पॉइंट. तिथून जर न्यूट्रल ऍक्सिसचं डिस्टन्स आहे त्याला आपण r म्हटलो. आणि ज्या लेअर वरती आपल्याला कन्सिडर करायचं दॅट इज EF, त्याला आपण y डिस्टन्स घेतलं. म्हणजे टोटल डिस्टन्स O पासून तर आपण कन्सिडर केलेल्या लेअर पर्यंत किती झालं? r प्लस y. आणि ही जी लेअर आहे इनिशियली E टू F होती, ही लेअर आपण अनालिसिस करतोय. फायनल त्याची लेंथ काय झाली? E डॅश टू F डॅश. याचा आपण स्ट्रेन काढलं. जर लेंथ चेंज होत असेल तर आपल्याला काय मिळेल? स्ट्रेन. आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो? चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. तर अशा प्रकारे आपण घेतलेले फायनल लेंथ आपल्याला माहिती E डॅश F डॅश मायनस इनिशियल लेंथ EF अपॉन इनिशियल लेंथ EF. आणि E डॅश F डॅश चा आपण व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याला काय मिळालं? E डॅश F डॅश ची व्हॅल्यू r थिटा प्लस y थिटा, EF ची व्हॅल्यू r थिटा. या सगळ्या व्हॅल्यूज ठेवून आपल्याला काय झालेलं आहे? आन्सर आपला आलेला आहे, दॅट इज स्ट्रेन आलेला आहे. स्ट्रेनची व्हॅल्यू आलेली आपली y अपॉन r. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेन इज इक्वल टू काय असतो? स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस. आणि मग स्ट्रेनची व्हॅल्यू आपण y बाय r ठेवली आणि स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस.
इथून आपल्याला फर्स्ट पार्ट आपल्या फॉर्म्युलाचा मिळालेला आहे. सेकंड पार्ट साठी काय केलं आपण, रॅन्डम क्रॉस सेक्शन एरिया कन्सिडर केला. तिथे एक छोटीशी स्मॉल स्ट्रीप अज्युम केली, ज्याच्या एरियाला डीए म्हटलो. ओके, त्याच्या थिकनेसला डीवाय म्हटलो आपण, आणि त्या स्ट्रीपचं न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती घेतलं आपण, वाय. आणि या स्ट्रीपचं आपण मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट केलं, दॅट इज डीएम. डीएम इज इक्वल टू डीएफ इंटू वाय. ओके, डीएफ ची व्हॅल्यू काय, ई अपॉन आर, जी आपण फोर्स इंटू फोर्स, डीएफ ची व्हॅल्यू काय काढली आपण, इथे काढलेली आहे फोर्स डीएफ, फोर्स स्ट्रेस इंटू एरिया, सॉरी स्ट्रेस इंटू एरियाची व्हॅल्यू ई अपॉन आर वाय इंटू डीए. इथं आपण डीएफ ची व्हॅल्यू ठेवली, वाय जशाला तसं, एरिया डीए जशाला तसा, डीएम. आता आपल्याला एम काढायचं, बेंडिंग मुवमेंट, आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल दोन्ही साईडला. डीएम चं इंटिग्रेशन आलं एम, ई बाय आर तर कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढला, आणि सेकंड एरिया असल्यामुळे त्यालाच आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. या टर्मला आपण काय म्हणतो, मुवमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज आय. आणि आय या साईडला गेलं म्हणजे सेकंड फॉर्म्युला सुद्धा आपल्याला आलेला आहे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला डिराइव्ह झालेला आहे. होप सो तुम्हाला समजलं असेल. थँक्यू फॉर पेशन्स लिसनिंग. ओके, बाय.